म्हातारीचा दिवा. डोंगराच्या कुशीत एक लहानसं गाव होतं, पोरंद. गावात फार काही नव्हतं. मोजकी घरं, एक ओसाड मंदिर, मळलेली गल्ली आणि एक टोकाला पसरलेलं हिरवं शिवार. पण त्या गावाची खासियत होती तिथले लोक साधे, प्रामाणिक आणि एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणारे. गावाच्या कडेला एका टेकाडावर चिखलाच्या भिंतीचं आणि मातीच्या छपराचं एक लहानसं घर होतं. त्यात राहत होती सुंदरा काकू. वयाची 60-70 पार केलेली, पांढऱ्या केसांची, नेहमी स्वच्छ नऊवारी नसलेली, कपाळावर कुंकवाचा ठळक गोल असलेली बाई. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू आयुष्यात कितीही दुःख पाहिली तरी ती चमक कधी माळवणार नाही. सुंदरा काकींचं आयुष्य सोपं नव्हतं. तरुणपणीच नवरा गणपत आजाराने गेला. मुलगा श्याम लहानच होता. सुंदरा काकू मजुरी करत, रानात काम करत मुलाला मोठं केलं. त्याला गावातून शहरात शिकायला पाठवलं. शेवटी तो पुण्यातील एका मोठ्या दुकानात नोकरीला लागला. सुरुवातीला पत्र यायची, फोन यायचा, आई मी चांगला आहे, लवकर तुला घेऊन येतो. पण हळूहळू पत्र थांबली, फोनही कमी झाले. गावात अफवा पसरली, श्यामने शहरात लग्न केलंय आणि आईला विसरलंय. गावकरी बोलायचे, पण जनकाकी हसायची. माझा श्याम असा नाही रे, कामात अडकला असेल, एक दिवस नक्की येईल. दररोज संध्याकाळी ती देवळात जाऊन दिवा लावायची आणि मनोमन देवाला म्हणायची, देवा माझ्या पोराला सुखी ठेव. गावातली सगळी लहान मुलं तिला आजी म्हणायची. कोणाचं पेन्सिल तुटलं तर आजीकडे धाव, कुणी पडून खरचटलं तर आजीकडे हळदीचं दूध मिळायचं. स्वतःच्या जवळ फार काही नसतानाही ती कोणाला नाही म्हणायची नाही. सुंदरा काकू घरात कायम एक ऊब असायची, चुलीची नाही तर मनाची. त्या वर्षीचा पावसाळा काहीसा वेगळाच होता. जून महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झाला. पहिले 2-3 दिवस गावकरी आनंदात होते. शेतांना पाणी, विहीर भरल्या, पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. नदीला पूर आला, रस्ते वाहून गेले, घरांच्या भिंतींना पाणी लागलं. एका संध्याकाळी गावात बातमी आली, आज रात्री मोठा पाऊस होणार, नदीचं पाणी गावात शिरू शकतं. लोक आपापल्या घरात तयारीला लागले, पण काही घर पाण्याच्या अगदी जवळ होती. रात्री 9:30च्या सुमारास पाऊस मुसळधार सुरू झाला. गडगडाट, विजांची चकचकाकी आणि बाहेर पाण्याचा आवाज. गावातली काही कुटुंबांचं घर पाण्यात बुडायला लागलं. ती रडत ओलसरत कपड्यांनी जनकाकींच्या टेकाडावर चढून आले. सुंदरा काकून दरवाजा उघडला आणि सगळ्यांना आत घेतलं. या रे बाळांनो, इथे सुरक्षित आहात. तिने चूल पेटवली, तांदळाचा भात केला, आंबट दही वाटलं आणि मुलांना जुनी चादर गुंडाळून बसवलं. त्या रात्री सुंदरा काकूच्या छोट्याशा घरात सगळे बसले होते, थंडीने थरथरत, पण तिच्या शब्दांनी शांत होत. काळजी करू नको, पाऊस आहे तो थांबेलच. दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थोडा कमी झाला. गावात बातमी आली, शहरातून काही लोक मदत घेऊन आलेत. गाडीतून एक माणूस उतरला, उंच, थोडा जाडसर, पण चेहऱ्यावर ओळखीची छटा. तो थेट सुंदरा काकूंच्या घराकडे धावला. सुंदरा काकूंनी आई डोळे मोठे केले. हा तर माझा श्याम. तो आईच्या पायाला पडला. आई माफ कर, मी खूप उशीर केला, पण आज तुझी गरज मला शहरापेक्षा जास्त भासली. गावकरी थक्क झाले. सुंदरा काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ती फक्त हसली आणि म्हणाली, बघ माझा दिवा कधी विझलाच नाही, तोच तुला परत घेऊन आला. त्या दिवसानंतर सुंदरा काकूंनी पुन्हा कधीच एकटी राहिली नाही. गावकऱ्यांच्या आठवणीत मात्र तिचा दिवा फक्त तेलाचा नाही तर प्रेमाचा कायम पेटता राहिला. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.